सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसांग येथे भाजपचा भव्य पक्षप्रवेश, शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग. मुचंडी जिल्हा परिषद निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर वळसंग येथे भारतीय जनता पार्टीचा भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. वळसंग ग्रामदैवत श्री केंचाराया मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमास गोपीचंद पडोळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री रमेश गंगाण्णा देवर्षी, मुचंडी जिल्हा परिषद गट, सौ सुनीता आप्पासाहेब बेडगे, मुचंडी पंचायत समिती गण, सौ वीणा रमेश बिरादार, खोजणवाडी पंचायत समिती गण यांची उपस्थिती होती. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये संजय शिंदे सरकार, अनिल विलास पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य व मराठा समाजाचे अध्यक्ष सुरेश निळे, आप्पासाहेब गणपती यादव, तंटमुक्त अध्यक्ष वळसंग, दीपक चव्हाण, मेजर, प्रगतशील शेतकरी, विनायक माने, एसटी चालक, श्रीकांत शिंदे सरकार, ईश्वर बिराजदार, सतीश मुचंडी, कृषी मित्र, अशोक पाटील शेड्याल, माजी सरपंच, रखमाजी केंगार, एसटी संघटना अध्यक्ष, शेखर मुचंडी, केंचाप्पा बिराजदार, महादेव भोसले, हनुमंत कोळी, पत्रकार, गणेश चव्हाण, आप्पासो बिराजदार, वसंत यादव गुरुजी, कडप्पा बिराजदार, गुरप्पा बिराजदार, मारुती कोळी, पत्रकार, सुरेश चव्हाण, मेजर, श्रीमंत मुचंडी, संतोष स्वामी, मोनाप्पा सुतार, केंचराव साळे, महादेव बिराजदार, पुनीत शिंदे, धीरज कांबळे, पुंडलिक बिराजदार, मेजर यांचा समावेश होता. तसेच श्रीमती वंदना प्रकाश निळे, राष्ट्रवादी काँग्रेस, उपसरपंच, वळसंग, मालन बसगोंडा मुचंडी, काँग्रेस, माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रमिला सोनार, बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष व शिवक्का पोलिशी, महिला बचत गट प्रमुख यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी राजाभाऊ चमकेरी, वळसंग गावचे युवा नेते केंचराव वगरे व रमेश माळी यांचीही उपस्थिती लाभली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माननीय गोपीचंद पडोळकर साहेब म्हणाले, भाजप हा विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा पक्ष आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप निश्चितच घवघवीत यश संपादन करेल. या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नवप्रविष्ट कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बसगोंडा व केंचराव वगरे यांनी प्रस्तावना मांडली तर उपस्थितांचे आभार मानण्यात आले. या भव्य पक्षप्रवेशांमुळे परिसरातील राजकीय वातावरणात मोठी चैतन्याची लाट निर्माण झाली असून भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून आले. रमेश देवर्षीला जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून, सुनीता वहिनी बेडगेंना पंचायत समितीचे सदस्य म्हणून आणि रमेश बिराजदारांना खोजणवाडीच्या गावातून पंचायत समिती सदस्य म्हणून तालुक्यावरती एक हाती सत्ता द्या. माझी विनंती आहे तुम्हाला, आम्हाला फक्त गाडीवर राजकारण करायचं नाही, काहीतरी तालुक्यात बदल व्हावा. आडवा जिल्हाधिकारीचं राजकारण संपुष्टात यावं, त्याच्यावर केसेस टाक, त्याच्यावर केसेस टाक. आम्ही हा उद्योग करत नाही, 1 वर्ष तुम्ही सगळे सांगावं, आम्ही चुकीच्या कामाला पाठबळ देत नाही. आमचा जरी कार्यक्रम असला तरी चुकीचं काम केलं त्याला आम्ही सांगतो, हे करू नको. गरीबावरती अन्याय केलेला या तालुक्यात कपून दिला जाणार नाही. कुठले पाहिजे आमच्या जवळ उपाय, कारण लोक आधीच पाहिजे, लोक संघर्ष करतात आणि परत पूर्व भागामध्ये तुम्ही बघितलं, पोलिटिक्सला इतक्या केसेस मागणी कमी करत आले. अधिकाऱ्यांना विनंती आहे, मिटवा केस करू नका, परत पोलिटिक्स, परत वकील, परत कोर्ट, परत राखा, हे नको लोकांना. 35,000 रुपये यूज केले जात आहे. 35,000 रुपये यूज केले जात आहे. 2 वर्षानंतर ती सगळी लोक आपल्याच शेतात काम करतील अशी व्यवस्था आहे. पासपोर्ट जाहिरात केली होती, एज्युकेटेड फॉरेस्ट काही समस्या आहे. पासपोर्ट जाहिरात आता आहे की सरकार फक्त बघते, ज्या उद्योगपतींना उद्योग करायचा आहे त्यांनी ऍप्लिकेशन करायचं, जमीन त्यांची खरेदी करायची, सरकार सुविधा पुरवणार.
पासपोर्टच मिळाला आहे. 4-5 लोकांनी फक्त अर्ज केले. मी सरकारला विनंती केली, पासपोर्ट जाहिरात तुम्ही रद्द करा. सरकारने ही जमीन खरेदी केली पाहिजे. सरकार जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.